पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। बीडमध्ये निनावी पत्राचा भडका अजूनही शांत झालेला नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करणाऱ्या त्या पत्रानं राज्यभरात खळबळ उडवली, पण पत्र पाठवणारा अद्याप अज्ञातच आहे। कायद्यात ठोस तरतूद नसल्यामुळे तपास मर्यादित असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे। याच मुद्द्यावर आता बीड कृती समिती आक्रमक झाली आहे। काय घडलं नेमकं सविस्तर जाणून घेऊया। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर बीडमधून समोर आलेल्या एका निनावी पत्रानं नव्या वादाला तोंड फोडलं। SITकडे दिल्याची माहिती असलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। काही नेत्यांनी सखोल चौकशीची मागणी केली, मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी निनावी पत्रांवर कारवाईसाठी कायद्यात ठोस तरतूद नसल्याचं स्पष्ट केलं। या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं। दरम्यान बीड कृती समिती आक्रमक झाली असून जिल्ह्याची बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी केली आहे। राज्यात कुठलीही घटना घडली की आधी बीड कनेक्शन शोधलं जातं, असा संताप आता उफाळून आलाय। बीडची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत कृती समिती आक्रमक झाली आहे। नाशिकच्या खरात प्रकरणातही बीडचा संबंध जोडत एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलंय। हे पत्र नेमकं कुणी लिहिलं, कोण पसरवते याचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक आणि IG यांना निवेदन देत बीडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। जिल्ह्यात खून, दरोडा, मारहाण या घटना ताज्या असतानाच आता एका नव्या प्रकरणात देखील बीड कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। यामुळे या नाही त्या कारणानं चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा राज्याच्या पटलावरती चर्चास्थानी आलंय। मात्र निनावी पत्रामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली। आता बीड कृती समितीनं दिलेल्या निवेदनाची पोलीस अधीक्षक काय दखल घेतात आणि कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच निनावी पत्रामुळे निर्माण झालेलं हे वादळ अजूनही शांत झालेलं नाही। पत्राचा उगम, त्यामागील हेतू आणि त्यातून उभ्या राहिलेल्या शंका या सगळ्यांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। बीडची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असताना सत्य बाहेर आणण्यासाठी सखोल आणि निष्पक्ष तपास होणं अत्यावश्यक आहे। आता पोलीस यंत्रणा या प्रकरणाकडे किती गांभीर्यानं पाहते आणि पुढील कारवाई काय करते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।